नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. विजयादशमी सणाच्या तुम्हाला खूप खूप मित्रमैत्रिणींना शुभेच्छा. तर आजच्या मुरांबा मालिकेच्या भागामध्ये जेव्हा अक्षय त्या मुलीला रमाच्या डोक्यावर अस्मितला छत्री धरण्यासाठी सांगायला सांगतो, तेव्हा ती मुलगी परत अक्षयकडे येते. तर अक्षय तिला म्हणतो की अगं तू तिला कशाला माझे नाव सांगितले. तेव्हा ती मुलगी सॉरी बोलते. तेव्हा रामाच्या सर्व काही लक्षात येते की नक्की तेथे अक्षय आहे आणि अक्षयनेच हे सर्व त्या मुलीला करण्यासाठी सांगितलेले असेल. तेव्हा लगेच ती अस्मितच्या जवळ येते आणि त्या छत्रीत ते दोघे एकत्र येतात. मुद्दाम म्हणते की अहो तुम्हाला अस्मित माहिती आहे का, त्या मुलीला हे सर्व करण्यासाठी कोणी सांगितले होते, सांगितल्यासाठी अक्षय सरांनी. तेव्हा अस्मित म्हणतो की काय आणि वाकडे तोंड करतो. तेव्हा रमा म्हणते की अहो छान असे हसा, असे वाकडे तोंड करू नका. अक्षय सरांसमोर आपल्याला नाटक करायचे की नाही ते आपल्याकडे बघतायत. तेव्हा लगेच अस्मित विचारतो की कुठे. म्हणते की अहो असे बघू नका, ते आपल्याकडे बघतायत. त्यांनी आपला पाठलाग सुद्धा केला. मला ऊन लागत होते म्हणून त्या मुलीला त्यांनी आपल्याकडे पाठवले. तेव्हा अस्मित म्हणतो की अगं रमा, अक्षय तुझ्यावर किती प्रेम करतो, त्यामुळे तू त्याला असे छळू नको. तेव्हा रमा म्हणते की हो मला माहिती आहे, त्यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे, परंतु मी काय करणार, कारण त्यांनी माझ्याकडे दुसरा पर्याय ठेवलेला नाही. हा खेळ त्यांनी सुरू केला आणि मीच आता त्याचा शेवट करेन. त्यामुळे हे नाटक तर आपल्याला चालू ठेवावेच लागेल. त्यामुळे एक काम करा, तुम्ही असे माझ्या मागे या आणि हसत हसतच अस्मित आणि रमा छत्रीतून एका मागोमाग जायला निघतात. तेव्हा रमा पाणीपुरी खाण्यासाठी अस्मितला घेऊन येते. अस्मित म्हणतो की वाव, तर रमा म्हणते की हो खरंच मला पाणीपुरी खूप आवडते. रमा म्हणते की अरे खा ना अस्मित. अस्मित म्हणतो नको मला. रमा म्हणते की खा, नाहीतर भरू कमी माझ्या हाताने. अस्मित म्हणतो की खरंच अगं मला नाही आवडत आणि तो लगेच एक घास घेतो. अक्षय डोकावून हे सर्व बघत असतो. रमा म्हणत असते की अहो पाणी घ्या. पाणी नको. अस्मित म्हणतो की नको. तेव्हा रमा ही खुश होऊन मस्त पाणीपुरीवर ताव मारत असते. तर अक्षयला तसा खूप राग येतो. रमा अस्मितला खा असे खुणावत असते आणि अस्मित नको असे करत असतो. असे जेव्हा एकमेकांचे सुरू असते आणि तेवढ्यात सनी हा मागून येतो. सनी मात्र रमाला बघून खूपच खुश होतो. सनीच्या हातात पाणीपुरी असते आणि तो रमाला भरण्याची जबरदस्ती करतो. रमा मात्र सनीला पाहते आणि खूप घाबरते. त्यानंतर जेथे अक्षय थांबलेला असतो तर तो दुकानदार अक्षयला म्हणतो की एकतर आईस्क्रीम घ्या नाहीतर निघा. तेव्हा अक्षय त्याच्याकडे लक्ष देत नाही. अक्षय अगदी रागाने सनीकडे पाहत असतो. तेव्हा मात्र सनी म्हणतो की अगं रमा राणी घे ना. रमाला खूप राग येतो. रमा लगेच आपले पाणीपुरीचे ताट बाजूला ठेवते आणि सनीकडे रागाने बघत असते. परंतु अस्मितला मात्र खूप राग येतो. अस्मित लगेच छत्री मागे करतो. सनी म्हणतो की काय ग, अगं रमा राणी तुम्हाला विसरलीस, मी बाय द वे सनी. सनी म्हणतो की अगं पाणीपुरी घे, तुला आवडते, डोंट वरी, खाऊ नकोस, मी खातो, तुझे पोट मात्र भरलेले आहे. म्हणून सनी लगेच ती पाणीपुरी खातो आणि रमा त्याच्याकडे रागाने बघत असते. तर सनी म्हणतो की काय ग रमा राणी तू मला विसरलीस काय ग. त्या अगोदर अक्षय भावड्याला पटवलं आणि नंतर मला पटवलं आणि अस्मितकडे त्याचे लक्ष जाते आणि काय हा कोण आहे म्हणून तो अस्मितला इकडे तिकडे गोल फिरवत असतो. आणि काय हा कोण आहे तू याच्यासोबत. आणि परत अस्मितला म्हणतो की काय रे तू मला ढकललेस. अस्मित खूप घाबरतो. अस्मित म्हणतो की नाही. सनी मोठ्या ताठात म्हणतो की हात लावायचा नाही आणि परत रमाला म्हणतो की काय यार रमा तू आपल्याला विसरलीस. पोरींचं मात्र भारी असतं की पतंग उडवायचा आणि तो उडवायचा आणि दुसरा पतंग उडवायचा तो सुद्धा कापायचा आणि तिसरा सुद्धा पतंग उडवायचा आणि परत दोर कापायचा. भारी असतं तुमच्या पोरींचं. आणि काय ग मी कसला भारी होतो. आणि अस्मितकडे बघत म्हणतो की याच्यापेक्षा माझे केस तरी मोठे आहेत, एवढा आपण मस्त आहे आणि चल तू याच्या कशाला नादी लागते. म्हणून तो रमाचा हात धरतो. रमा त्याला रागाने म्हणते की हात सोड अगोदर. तेव्हा अस्मित सनीला म्हणतो की अहो ऐका प्लीज, त्या सोडून द्या. रमा रागाने म्हणते की रस्त्यावर तमाशा करू नको, हात सोड. अस्मित म्हणतो की तुम्ही तिचा हात सोडा नाहीतर मी कंप्लेंट करेन, तक्रार करेन. सनी सुद्धा त्याची ऍक्टिंग करत म्हणतो की अरे कर तक्रार जा. आणि रमाचा हात जोरात धरतो की चल आपण जाऊयात असे रमाला म्हणतो. रमा इतकी वैतागून म्हणते की हात सोड सनी. अस्मित म्हणतो की अहो तिला त्रास होतो, हात सोडा. तेव्हा सनी म्हणतो की एकदा मी तुला सांगितले ना, नाही सोडणार, चल हट. सनी म्हणतो की अगं हा जो काही चम्या आहे ना त्यापेक्षा
पेक्षा मी कित्येक पटीने चांगला आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत चल. तेव्हा रमाही त्याला झिडकारते आणि माझा हात सोड असे पुन्हा जबरदस्तीने हात काढून घेते. तेव्हा सनी म्हणतो की काय ग हा सर्व काही करू शकतो का आणि मी काही करू शकत नाही का? थांब 1 मिनिट. आणि परत अस्मितकडे तोंड वळवतो आणि अस्मितला म्हणतो की काय रे तू मला मारणार? तेव्हा अस्मित घाबरतो आणि नाही मी नाही मारणार असे घाबरून म्हणत असतो. सनी म्हणतो की मग येथून लांब जायचे. तर अस्मित म्हणतो की मी लांब नाही जाणार. तेव्हा सनी त्याला जोरात ढकलून देतो आणि येथून लांब व्हायचे असे म्हणतो. तेव्हा त्याच वेळेस तेथे अक्षय येतो आणि अस्मितला धरतो. तेव्हा अक्षयला अस्मितचा खूप राग येतो आणि तोपर्यंत सनी हा रमाबरोबर बोलत असतो. तर अक्षय मागून येतो आणि सनकनी एक त्याच्या कानामागे देतो. तेव्हा अक्षय त्याची चांगली मारपीट करतो, त्याची चांगली धुलाई करतो. तेव्हा सनी म्हणतो की अरे भावा तू असल्या मुलीसाठी मला का मारतोस? तेव्हा अक्षय रागाने विचारतो की काय रे असले म्हणजे काय, नेमकं काय म्हणायची तुला? तेव्हा सनी हा मार खात म्हणतो की अरे अगोदर तिने तुला पटवले आणि नंतर मला पटवले, नंतर तर ह्या चम्याला पटवले, अरे ही तर असलीच पोरगी आहे. तेव्हा मात्र अक्षयला आणखीन राग येतो आणि अक्षय त्याची चांगली खाली पाडून धुलाई करतो. तेव्हा अक्षय रागाने म्हणतो की काय रे तू आतापर्यंत किती पोरींना पटवले आणि त्यांना मग तरी सुद्धा तू असला तसला नाही आणि ह्या मुलीने फक्त एकाबरोबर डेटवर आली तर लगेच ती असली तसली झाली का? जोपर्यंत तिला मुलगा आवडत नाही तोपर्यंत ती मुलगा बघत राहणार, त्याच्याबरोबर ती डेटवर येत जाणार. तू कोण सांगणार तिला? म्हणून आणखीन त्याची चांगली धुलाई करतो आणि त्याची गचंडी धरून म्हणतो की परत जर रमाच्या आजूबाजूला तू फिरकलास तर तुझं तंगड तोडून हातात दे, समजलंस का? तेव्हा रमा माझी. तेव्हा सनी म्हणतो की काय काय तुझी? सनी म्हणतो की काय रे काय म्हणालास? माझी काय सांग ना काय माझी? तेव्हा अक्षय मात्र शांत होतो. रमा मात्र खूप खुश होते आणि मी तुमची कोण आहे असे मनात म्हणतो. अहो आता तरी बोला, का थांबलात तुम्ही? प्लीज अहो आता तरी बोला. तेव्हा अक्षय म्हणून जातो की रमा माझी जबाबदारी आहे, रमा माझी जबाबदारी आहे आणि जर तिला तुझ्यामुळे त्रास झाला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल आणि चल निघ, म्हणून तो सनीला ढकलून देतो. सनी घाबरतच पळत जातो. तेव्हा अक्षय जायला निघतो तर रमा म्हणते की थँक्यू अक्षय सर, थँक्यू तुम्ही आत्ता मला वाचवल्याबद्दल. तेव्हा अक्षय काही न उत्तर देत नाही. त्यानंतर इकडे रेवा मात्र गच्चीवर विचार करत बसलेली असते. तर तेथे शशिकांत येतो. शशिकांत म्हणतो की अगं रेवा काय झाले, कसला इतका विचार करते? तेव्हा रेवा म्हणते की बाबा मला खरंच खूप भीती वाटते. अक्षयला जर सर्व काही हळूहळू आठवायला सुरुवात झाली तर त्याचं आणि माझं लग्न होणं हे खूप अवघड आहे. आणि त्याच वेळेस जान्हवी तेथे येते आणि जान्हवी त्या दोघांचे बोलणे ऐकते. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं मला सुद्धा तीच भीती वाटते, त्यामुळे मी एक काम करतो की मी त्याला असे इंजेक्शन देतो की त्याचा मेंदू हा सुन्न होऊन जाईल. आजच मी त्यासाठी डॉक्टरांशी बोलतो आणि लगेच प्लॅन करतो. हे ऐकल्यानंतर जान्हवीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि त्या दोघांमध्ये बातचीत चालू असते. तेव्हा जान्हवी लगेच आनंदला हे सर्व सांगण्यासाठी धावतच येते. त्यानंतर इकडे अक्षय हा रमाजवळ येतो आणि रमा म्हणते की अहो अस्मित होता तो सुद्धा मला वाचवू शकला असता आणि खरं तर मी सुद्धा सक्षम आहे स्वतःला वाचवण्यासाठी, पण तरी सुद्धा तुमच्यावर माझी जबाबदारी आहे म्हणून तुम्ही मला वाचवले आणि त्यासाठी थँक्यू. तेव्हा अक्षयला तर वाईट खूप वाटते. तर रमा विचारते की काय हो अक्षय सर तुम्ही इथे काय करता? तेव्हा अक्षय म्हणतो की माझं एक काम होतं आणि मी इथूनच चाललो होतो तेव्हा समोर तुम्ही दिसलात म्हणून येथे थांबलो. रमा विचारते की अहो तुम्हाला तर बरं वाटत नव्हते? तर अक्षय म्हणतो की आता मला बरं वाटतं, आता खूप बरं वाटतं आणि ओके काम सुद्धा खूप महत्वाचे होते म्हणून घरातून बाहेर पडलो होतो. इथून चाललो होतो तेव्हा तुम्ही दोघं दिसलात आणि इकडे आलो आणि त्यात तो सनी सुद्धा तुम्हाला त्रास देताना दिसला म्हणून लगेच आलो तुम्हाला मदत करण्यासाठी. तेव्हा रमा म्हणते की खरंच काय मस्त योग आहे हो ना अस्मित? अरे अचानक अक्षय सरांची तब्येत सुद्धा बिघडली आणि अचानक ती बरी सुद्धा झाली आणि त्यांची तब्येत इतकी बरी झाली की सनीला येथे येऊन त्यांनी मारहाण सुद्धा केली. त्यांचं काम सुद्धा येथेच होता जेथे आपण आहोत आणि मस्त योगायोग आहे हा सर्व. अक्षय मात्र आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. त्याला तर वाईट तर खूप वाटते आणि मुद्दाम तो रमाला म्हणतो की अगं हे बघ रमा मी तुझा पाठलाग तर करतच नाही आणि नजर ठेवून तर नाहीच नाही आणि यासाठी तुम्हाला माझ्याकडून पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला दोघांना ऑल द बेस्ट. आणि अक्षय अस्मितला म्हणतो की अरे ही रमा स्वतःचं रक्षण करण्यासाठी सक्षम आहे आणि काय रे तू तर येथेच उभा होत आणि तो सनी त्रास देतो हे दिसल्यानंतर तुला एक त्याच्या कानामागे ठेवावीशी नाही वाटली का? का तू मारले नाहीस? आणि ही छत्री आहे ना तुझ्याकडे, तू ती मारायची होतीस ना? रागाने ती छत्री उघडतो आणि अस्मितच्या डोक्यावर ठेवून त्याला रमाकडे लोटतो. तेव्हा अस्मित आणि रमा एकमेकांकडे बघत असतात आणि अक्षय तेथून नाराज होऊन निघून जातो. रमाला सुद्धा खूप वाईट वाटते
त्यानंतर इकडे जान्हवी ही घाईने आनंदकडे येते आणि आनंदला म्हणते की अरे बेबी मी तुला काहीतरी सिक्रेट सांगते. तेव्हा आनंद म्हणतो की अगं काय झाले. तेव्हा जान्हवी सांगू लागते की बाबा आणि रेवाला काहीतरी बोलताना बघितले, नक्की काहीतरी त्यांचे सिक्रेट मिशन बद्दल बोलणे सुरू होते. तेव्हा आनंद म्हणतो की काय सिक्रेट काय बोलत होते असे. तेव्हा जान्हवी म्हणते की हो अरे ते दोघे असे बोलत होते की अक्षयला कोणते तरी औषध द्यायचे, त्यामुळे अक्षयची मेमरी कधीच परत येणार नाही म्हणून. तेव्हा आनंद म्हणतो की काय जानू सिरियस, तू खरं सांगते हे. तेव्हा जान्हवी म्हणते की हो अरे मी माझ्या कानांनी ऐकले. आनंद म्हणतो की कसे शक्य आहे यार, अरे अक्षयची मेमरी तर. तेव्हा लगेच तो बोलायचे थांबतो. तेव्हा जान्हवी विचारते की काय रे काय झाले बेबी, अरे अक्षयच्या मेमरीचं तू काय बोलतोस. तेव्हा आनंद म्हणतो की अगं एव्हा ना अक्षयची मेमरी यायलाच हवी, ॲक्सिडेंट होऊन किती वेळ झाला. तेव्हा जान्हवी म्हणते की बेबी आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल. त्यानंतर अक्षय घरी येतो आणि रेवा म्हणते की काय रे अक्षय आलास तू, शशिकांत सुद्धा तेथेच असतो आणि सीमा सुद्धा तेथे येते. तेव्हा अक्षयला रेवा म्हणते की अरे बस आणि त्याच्या हाताला धरून त्याला खाली बसवते. रेवा म्हणते की अरे अक्षय तुला तर बरं वाटत नव्हते आणि असे न सांगता कोणी जातेत का. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं ते. रेवा म्हणते की मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तू काहीच बोलायचे नाही, तू असं कसा न सांगता जाऊ शकतो, का गेलास रे तू. तेव्हा अक्षय तिच्यावरच चिडतो, बोलू नकोस आणि असे बोलू नकोस. तेव्हा रेवा म्हणते की अरे मला तुझी काळजी वाटते म्हणून मी बोलते. तेव्हा अक्षय हसतो. तेव्हा रेवा विचारते की काय रे तू मला हसतोस. अक्षय म्हणतो की नाही मला एक जोक आठवला. रेवा म्हणते की काय तुला आत्ता यावेळी जोक आठवला. अक्षय म्हणतो की हो. एनिवे तू इतकी काळजी करू नको, मला एक महत्वाचे काम होते ते मला आठवले म्हणून मी बाहेर पडलो होतो. रेवा म्हणते की अरे अक्षय काय बोलतोस आणि बाबा असे शशिकांतला म्हणते. आणि तेवढ्यात रमा सुद्धा घरी येते. सर्वजण रमाकडे बघत असतात. तेव्हा रमा म्हणते की बरं झालं तुम्ही सर्वजण येतेच आहात, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचे आणि सांगायचे सुद्धा होते. तेव्हा शशिकांत तर लगेच वैतागल्यासारखा डोक्याला हात लावतो. रमा म्हणते की कदाचित हे सर्व लवकर असेल परंतु मला सुद्धा नाही कळत काय करू ते. आणि मी आता आस्मितला भेटायला गेले होते आणि आस्मितने माझ्यासाठी मंगळसूत्र करण्यासाठी टाकले होते आणि ते मंगळसूत्र आत्ता त्याने मला दिले. तेव्हा अक्षयला खूप धक्का बसतो आणि सीमा सुद्धा ही रमाकडे बघत असते. तेव्हा रमा ही ते तिचे रमा आस्मित नावाचे मंगळसूत्र सर्वांना दाखवते आणि अक्षय समोर धरते. हे सर्व बघून तर रेवा आणि शशिकांत या दोघांना मात्र खूप आनंद होतो, परंतु अक्षय, सीमा, आनंद हे शांत असतात. रमा विचारते की काय झाले, तुम्ही इतके शांत का आहात. तेव्हा शशिकांत म्हणतो की अगं हे सर्वजण चकित झाले, तू या सर्वांना चकित केले. तेव्हा रमा ही सीमाला म्हणते की काकू अहो कसे आहे मंगळसूत्र. सीमा काही उत्तर देत नाही. आनंद आणि सीमा डोक्याला हात लावून घेतात. तेव्हा रमा अक्षय समोर ते मंगळसूत्र धरते आणि विचारते की अहो अक्षय भाऊजी कसे आहे मंगळसूत्र. अक्षय फक्त रमाकडे बघत असतो. तेव्हा रमा पुन्हा विचारते की अहो अक्षय भाऊजी सांगा ना हे मंगळसूत्र कसे वाटते रमा आणि अस्मित नावाचे. अक्षयला तर खूप टेन्शन येत असते. तर सीमा म्हणते की अक्षय तू एक काम कर, तू आतमध्ये जा आणि आराम कर, चल आतमध्ये जरा. अक्षय मात्र काही बोलत नसतो. नेमकं आता काय करू हे त्याला नाही समजत. त्याला हे सर्व रमाचे नाटक खरं वाटत असतं आणि तो रमाला म्हणतो की छान आहे असे बोलून तो लगेच आतमध्ये निघून जातो. रेवा म्हणते की अरे जरा आराम कर आणि सीमा सुद्धा अक्षयच्या मागे जाते. शशिकांत आणि रेवा मात्र खूपच खुश असतात कारण त्यांच्या काही मनासारखी रमा वागत असते. तेव्हा शशिकांत लगेच खुश होऊन म्हणतो की रमा वाव खरंच कॉंग्रॅच्युलेशन्स. तर रेवा म्हणते की अगं रमा बघू कसे आहे ते मंगळसूत्र आणि ते आपल्या हातात घेते आणि खरंच वाव बाबा खरंच खूप छान आहे हे मंगळसूत्र असे शशिकांतला म्हणते. रमा मात्र अक्षय आणि सीमा आत गेले त्या दोघांकडे बघत असते. रेवा मात्र ते मंगळसूत्र हातात घेऊन खूपच खुश असते. त्यानंतर इकडे सीमा ही अक्षयला घेऊन आतमध्ये येते. सीमा अक्षयला म्हणते की अक्षय डोळ्यातील अश्रू असे लपणार नाही आणि काय रे तुला काय वाटले रमाने स्वतःच्या हक्कासाठी लढावे म्हणून तू तिला त्रास देतो. तू जे काही करतो ना त्यातून काय मिळते तुला असे वाटते की तू आणि तुला माहिती आहे की तिला काय वाटते म्हणून की तू तिला विसरलास असे. अरे अक्षय तुझ्या का लक्षात येत नाही की रमा तुझ्यापासून हळूहळू लांब चालली.
काही कर पण तू स्वतःकडे तिला ओढून घे, नाहीतर अक्षय खूप उशीर होईल आणि तुमच्या या नाटकामुळे खऱ्या आयुष्याचा खेळ व्हायला नको. जा तू तुझं सत्य रमाला जाऊन सांग. तेव्हा अक्षयच्या डोळ्यात खूप पाणी येते. अक्षय म्हणतो की आई अगं तुझं खरं आहे, खरंच रमाला माझा हेतू नाही कळाला. आता काही झाले तरी हे नाटक मला थांबवावे लागेल, म्हणून अक्षय आपल्या डोळ्यातील पाणी पुसतो. तेव्हा अक्षय रमाला आवाज देत असतो, परंतु रमा मात्र काही त्याला ही आवाज परत देत नाही आणि त्यानंतर अक्षय बाहेर जातो. तेव्हा रमा रूममध्ये येते आणि अक्षय भाऊजी कुठे गेले असतील म्हणून ती अक्षयला रूममध्ये शोधत असते. तेव्हा रमा जे फोटो त्यांच्या रूममध्ये लावलेले असतात रेवा आणि अक्षयचे त्याकडे बघत असते आणि त्याच वेळेस अक्षय परत आतमध्ये येतो आणि दरवाजात उभा राहून तो रमाकडे बघत असतो आणि दरवाजा लावतो, आत येतो आणि रमा असे म्हणतो. तेव्हा रमा म्हणते की बरं झालं अक्षय भाऊजी, अहो तुम्ही आलात. मी तुमच्याकडेच आले होते कारण मला पुढचे कसे करायचे हे तुम्हाला विचारायचे होते. घरी सुद्धा कसे सांगायचे ते मला नाही कळत की साखरपुडा लग्न हे सांगावेच लागेल. तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की शांत हो, मी तुझ्याशी जे काही बोलतो ते ऐकून घे, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे. मी ते असे करत असतो. तेव्हा रमा म्हणते की काय हो अक्षय भाऊजी काय झाले, मी ते असे का करतात. तेव्हा अक्षय बोलायला जातो की मी आतापर्यंत जे काही करतो, तर लगेच अक्षय पुन्हा बोलायचे थांबतो. तेव्हा रमा सुद्धा मनात ते सर्व ऐकून म्हणते की या क्षणाची मी केव्हापासून वाट बघते, त्यामुळे प्लीज लवकर बोला, जे काही आहे ते पटकन बोला. अक्षय बोलणार तोच लगेच रेवा ही आतमध्ये येते आणि रेवा म्हणते की काय रे अक्षय अरे तुला किती शोधले आणि तू तर येथे आहेस. अरे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले, घे ही कॉफी. तेव्हा अक्षय म्हणतो की नको आत्ता मला कॉफी नकोय, थँक्यू. रेवा म्हणते की अरे अक्षय असे का बोलतोस, अरे तुझी होणारी बायको तुझ्यासाठी इतकी प्रेमाने कॉफी घेऊन आली आणि तू नाही म्हणतोस. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं मी तुला आत्ता नकोय म्हटलं की मी नंतर कॉफी घेतो. रमा सुद्धा म्हणते की अक्षय भाऊजी अहो असे काय म्हणतात, रेवाने इतकी मनापासून प्रेमाने तुमच्यासाठी ही कॉफी केली आणि तुम्ही मात्र पितच नाही, हे कितपत बरोबर आहे. ती होणारी बायको आहे तुमची, त्यामुळे बायकोचं सर्व ऐकायला हवं. तेव्हा रेवा म्हणते की ते काही नाही अक्षय, तू ही कॉफी घे आणि तसेही तुझी आता कॉफी घेण्याचीच वेळ झालेली आहे. तेव्हा अक्षय ती कॉफी हातात घेतो. रेवा मात्र खूपच खुश होते कारण अक्षय आता तर तू कॉफी घेतलीच, त्यामुळे गोष्टी आता हळूहळू व्यवस्थित सुरुवात होईल. कारण शशिकांतने त्या कॉफीमध्ये औषध मिसळलेले असते आणि तो रेवाला सांगतो की काही झाले तरी अक्षयच्या पोटात मात्र ही कॉफी जायला हवी. अक्षय कॉफी पिणार म्हणून रेवा तर खूपच खुश असते. तर रेवा म्हणते की अरे अक्षय होऊन जाऊन दे. तेव्हा अक्षयने फक्त कॉफीचा कप आपल्या हातात ठेवलेला असतो आणि रेवा ही इतकी तो कधी पितो याची वाट बघत असते. रमा सुद्धा तेथेच असते. तेव्हा आता अक्षय ही कॉफी पितो की नाही हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आनंद अक्षयला सांगतो की अरे रेवा तुला कसलं तरी औषध देणार आहे, जेणेकरून नक्की काय घडलं होतं हे तुला काहीच आठवणार नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की बापरे. तर आनंद विचारतो की मला एक गोष्ट सांग की रेवाने तुला आता काही खायला प्यायला दिलेस का. तेव्हा अक्षय म्हणतो की मला कॉफी पिण्यासाठी दिली होती, पण अक्षय मात्र ती कॉफी पिलेली नसतो आणि अक्षयला लक्षात येते की खोलीमध्ये रमा आहे आणि रमा जर कॉफी ती पिली तर. आणि तेव्हा कॉफी पिण्यासाठी तो कप हातात घेते आणि मला माहिती आहे की तुम्ही ही कॉफी नाही पिणार, तुम्ही मुद्दाम ही कॉफी येथे ठेवली माझ्यासाठी आणि मला ही तुमची कडू कॉफी नाही आवडत, पण तुमच्या प्रेमासाठी ही कॉफी मी नक्कीच पिऊ शकते. तेव्हा रमाने तो कॉफीचा कप पिण्यासाठी हा आतल्या तोंडाला लावलेला असतो. तेव्हा आता अक्षय धावत येऊन तो कॉफीचा कप रमाचा कसा हिसकावतो आणि रमाला यातून सर्व कसे वाचवतो. कारण आनंद तर अक्षयला जे काही सत्य आहे की रेवा त्याच्याबरोबर काय करणार आहे हे सांगितलेले असते. तेव्हा आता रेवा आणि शशिकांतचे जे काही प्लॅन आहे तो अक्षयला मात्र समजलेला असतो आणि तो केवळ जान्हवीमुळे. तेव्हा अक्षय आता सावध राहून रेवाची कशी जिरवतो आणि शशिकांतची सुद्धा ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब